तू मला शाळेत जातोस असं विचारलंस. तू जाते का शाळेत? हो जाते. बाईंना घाबरते का तू? नाही. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आली नाही तर त्या ओरडतील, त्याची भीती नाही वाटत तुला? नाही, कारण मी स्वतः प्रश्न विचारते ना. बाईंना नाही, मुलांना. मुलांना मी स्वतः शिकवते. काय? मग तुला रस्ता कसा नाही माहित? कारण मी इथे नवीन आहे ना. पण मग नवीन आहेस तर तू अभ्यास करून का नाही आली? अरे तेवढा वेळ नव्हता ना रे माझ्याकडे. मग वेळ घेऊन अभ्यास करून यायचं ना. गोलू, तू काय माझी परीक्षा घेतोय? नाही, मी मगासपासून बघतीये. त्या आजीच्या झोपडीतून निघाल्यापासून इथे पोहोचेपर्यंत सारखे प्रश्न विचारतोयस. नाही नाही, मी रस्ता लवकर संपवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आई बोलते, बोलता बोलता रस्ता कधी संपतो ते कळत नाही, आणि म्हणून मी तुझ्याशी बोलतोय. आता पण बघ ना, तेच झालंय. काय झालंय? आपण बोलता बोलता आपला रस्ता कसा संपवला ते कळलंच नाही. रस्ता संपला? असं कसं? अरे आपल्याला तर अजून चालायचंय ना. अगं ए, समोर बघ. आपल्याला नदी सापडली. हॅलो, काय? गंधार, तू आमच्याशी बोलतोयस का फोनवर बोलतोयस? अगं तुमच्याशीच बोलतोय. तुम्हाला कोणी सांगितलं की आलाप असं करणार आहे? कोमलने त्याचं फोनवरचं बोलणं ऐकलं. हो भाऊजी, ते फोनवर बोलत होते की त्यांना आता कुठलाच दुसरा पर्याय दिसत नाहीये म्हणून. दादा, आपण आलाप दादाला आडविलं पाहिजे. बरोबर बोलतेस. त्याआधी आपण आईच्या कानावर घातलं पाहिजे. आलाप पळून जाणार आहे? हो, म्हणजे सध्या दुसरा काही पर्याय नाही, याचा अर्थ हाच होतो ना. माझा आलाप नाही, हे शक्य नाही. हो आई, हे खरं आहे. आपण आलापशी बोलायला हवं. हा, बरोबर बोलतोयस तू. आपण आलापशी बोलायलाच हवं. बाबा बाहेर बसलेत, त्यांना पण सांग. आपण आलापशी बोलूया. शेषखंड ना? ओके ओके, चल आता मी निघतोय. तू माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा. हा, काय काय? हा, हे बघ, तो नंबर जर परत ऑन झाला तर मला कळव. हा, ओके ओके. अरे मी काय करणार आहे माहितीये का, तो नंबर ज्या दिशेने जातोय ना त्याच्या अपोजिट बाजूला जाऊन तिकडे जाण्याचा प्रयत्न करेन. हा हा, एक्झॅक्टली. म्हणजे नदीच्या दुसऱ्या बाजूला जाऊन मी त्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करेन. हो, पण तू नंबर ट्रेस करत राहा आणि जर काही चेंजेस असतील तर मला कळव. ओके? हा, ठीक आहे ठीक आहे. चल चल चल, बाय 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 बाय. तुला शोधल्याशिवाय मी शांत बसणार नाही. सगळं रेडी झालंय. आई बाबांना कळवतो आणि निघतो आता. आलाप काय 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 झालं? हेच तुला आम्ही विचारायला आलोय की काय झालंय. म्हणजे डिसिजन घेण्याच्या आधी तुला आमच्याशी बोलावं असं वाटलं नाही? निदान माझ्याशी तरी बोलायचं होतंस ना. आय नो तुला खूप टेन्शन्स आहेत, पण आलाप प्लीज तू असं नको वागू ना. कुठला डिसिजन? काय वागलोय मी? हेच, हे जे बॅग भरून निघालायस ना ते. अच्छा, तुम्हाला कळलंय तर. कळलंय तर म्हणजे तुला काही सगळं सोपं वाटतंय का? हे बघ दादा, तू मोठायस पण आय एम रिअली सॉरी. हे सोपं असो कठीण असो, मी हे करणारच आहे. आलाप, आलाप, तू हे जे वागतोयस ना ते आम्हाला चुकीचं वाटते. हा अरे ऐका 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 जरा, मी बोलतो त्याच्याशी. बाबा, आता काय बोलणार आहात? ह्याचा निर्णय झालाय. आलाप आलाप आलाप, आपण जुईच्या घरच्यांशी बोलूया. तू हा असा डायरेक्ट डिसिजन घेऊ नकोस रे बाळा. बाबा, माझा डिसिजन झालाय आणि तो मी जुईच्या घरच्यांनाही कळवलंय. तुझा डिसिजन घेऊन तू मोकळा झालास,
पण घरच्यांना विचारावं असं एकदाही वाटलं नाही तुला? आई माझं जाणं भाग आहे. पूर्ण 1 दिवस झाला ती घरात नाहीये. ती घरात नाहीये आणि आता तुला नादाला लावून घेऊन जाते. आलाप, अरे असे तुम्ही पळून गेलात ना तर लोक काय म्हणतील याचा विचार नाही केलास तू? एक मिनिट, कोण पळून जात आहे? तू आणि जुई, तुम्ही दोघं पळून जाण्याचा निर्णय घेतलाय हे कळलंय आम्हाला. एक मिनिट, हे चुकीचं आहे. ज्याने कोणी तुम्हाला ही माहिती दिली आहे ना त्याने चुकीची माहिती दिली आहे. आणि मला नादाला लावलंय असं जिच्याबद्दल बोलताय ना ती जुई गेला 1 दिवस घरी नाही आली आहे. ह्या सगळ्या प्रकाराला कंटाळून घरातल्यांना मला कोणालाही न कळवता ती घरातून निघून गेली आणि मी तिला शोधायला चाललोय. काय? हो, तिने जेव्हा बोलण्याचा प्रयत्न केला ना तेव्हा तिला बोलायला मिळालं नाही. तिची घुसमट झालीये आणि म्हणून ती निघून गेली. पण मी तिला शोधायला जाणारच, कारण कुठेतरी ह्याला मीही जबाबदार आहे. तिला नाव ठेवण्या अगोदर एकदा विचारायचं नेमकं खरं काय खोटं काय. मी जुईला शोधण्यासाठी जातोय. तिचा फोन ट्रॅक करून ती कुठे आहे मला कळलंय आणि मी तिथेच जातोय. जुईला परत घेऊन आल्याशिवाय मी पुन्हा येणार नाही. येतोय. जुईला तू आण, पण त्याआधी कोमलने या माणसांच्या मनात घर केलं असेल. येतो ग, थांब. नकाशात तर समोर जाण्यासाठी रस्ता दाखवलाय आणि आता समोर तर नदी आहे. ही पार कशी करायची? काय झालं? तुला आनंद नाही झाला? तू नदीत शोधत होतीस ना? हो, पण काय? ते माझं सोड. तू इथून कसा आणि कुठे जाणार आहेस? इथून पुढे एक पाय वाट आहे. इथून 5 मिनिटं चाललो की माझं घर. माझ्या घराचा रस्ता मला समजलाय. ओके चल, मग मी तुला तुझ्या घरी सोडते आणि मग मी पुढे जाईन. अगं पण तुला तुझा रस्ता सापडलाय का? हो सापडलाय रस्ता, पण जर मला या नदीच्या पलीकडे जायचं असेल तर कसं जायचं हे कळत नाहीये. तुला पलीकडे जायचंय? हो. अगं मग पोहोच जा, पण नदी खोल आहे. पोहत आणि मी, अरे तोच तर प्रश्न पडलाय मला, कारण मला पोहताच येत नाही ना. पण निश्चित धारी नागांना तर पोहता येतं ना.
काय? हो, तू जुई म्हणून पोहू शकत नाहीस, पण तू तुझ्या मूळ रूपात जर आलीस तर तू सहज नदी पार करशील. गोलू, तू काय बोलतोयस? जे तुला तुझा नकाशा सांगतोय तेच. तुझ्या नकाशाप्रमाणे तुझी पुढची वाट या नदीच्या पलीकडे आहे. त्यासाठी तुला तुझ्या मूळ रूपात येऊन नदी पार करावी लागेल. म्हणजे तुला सगळं माहिती आहे. तू ज्या इच्छेतरी मंत्राच्या शोधात निघाले आहेस, तो मंत्र तुझ्यासारख्या खऱ्या मनाच्या आणि प्रामाणिक असलेला इच्छाधारी नागिनीला मिळावा एवढंच मला वाटतं. आणि म्हणून मी तुला नदीपर्यंत आणून सोडण्याची मदत केली. या पुढचा रस्ता तुला शोधावा लागेल. पण मग गोलू, तू कोण आहेस? गारुड्याचे तावडीच असताना तू ज्याच्याबद्दल विचार केलास ना, तो. कशाला ना माणूस स्वतःच्या मनोरंजनासाठी सापांना टॉर्चर करतो? तू इथे या सुनसान जागेवर काय करतोयस? मी लपाछपी खेळत होतो, पण आता हरवलोय ग. तिकट नाहीये, फक्त आळणी असेल. अळणी का? मी खात नाही ना मीठ. तू का मीठ खात नाहीस रे? मला नाही आवडत ते खारट. गोलू, तू तुझं ब्लँकेट मला दिलंस, पण तुला नाही थंडी लागली? नाही, मला थंडावाच आवडतो. पण मग तुझं नाव? तक्षक, एक वाटाडा नाक. पण गोलू चांगलंच आहे ग. तू लवकरात लवकर त्या मंत्रापर्यंत पोचावं एवढंच मला वाटतं. चल, माझी जबाबदारी संपली. मी जातो. थँक्यू तक्षक. हे मीठ जर नदीतल्या पाण्याने धुवून गेलं तर मिठाचा परिणाम संपेल आणि नदीतच मी माझ्या मूळ रूपात येईन. मग आता त्यासाठी हे मीठ मला आलाप फक्त तुझ्यासाठी.
मंदिरात अंतरात तोच नांदत आहे, नाना देही नाना रूपी तुझा देव आहे. काका, यात देव काय म्हणतो? देव नाना रूपात नाना देहात आहे. देव नाही देव्हाऱ्यात, देव नाही देवालय. शोधिसी मानवा राऊळे मंदिरे, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधिसे मानवा, कोमल, ए कोमल, शोधिसे कोमल. इथे देव म्हणतो की तुझा शोध चालू आहे. तुम्ही यांना देवाची शपथ द्याच. का काय झालं? तुझी तक्रार केली संध्यानी माझ्याकडे. अगं बाई, का? काही चुकलंय का माझं? देव म्हणतो काही चुकलं असेल तर लगेच क्षमा मागावी. हे बघा, माझं जेवणात वगैरे काही बरोबर नाही झालंय का, म्हणजे तसं सांगा. अख्खं जेवण. अगं बाई, अख्खं जेवण चुकलंय माझं. अगं हो हो हो, जेवण छान झालंय, अगदी सगळं वेळच्या वेळी झालंय. काय संध्या मला म्हणाली की ती स्वराला सोडायला शाळेत गेली तर त्या अर्ध्या तासात तू जेवण बनवलंस आणि कपडे पण धुतलेस. नुसते धुतले नाही, सगळे कपडे हाताने धुतलेत. मशीन जागच्या जागीच आहे. हो संध्या, मला रिकामा वेळ होता, म्हटलं करून टाकावीत पटपट काम. तू आराम करायला आलीयस ना, फिरायला आलीयस ना, मग कामं कसली करत बसतेस? अहो, तुम्ही काम करताय पण माझ्या समोर प्रश्न पडतोय, मी आता काम काय करायचं? अहो संध्या, मला बसून चैन नाही पडत बाई. आणि देव म्हणतो फावल्या वेळाचा उपयोग करावा, दुसऱ्याच्या खांद्यावरचा भार जरा कमी करावा. आता यावर काय बोलायचं संध्या, तूच सांग. अहो संध्या, मी केलं तर एवढं काय त्यात? अगो बाई, मी विसरूनच गेले अगदी. काय झालं? अहो, मला ताईंनी सांगितलं होतं इस्त्रीचे कपडे काढून ठेवायला. मी विसरूनच गेले. मी निघाले. बाई, मी असे कसे विसरले? माझं हे पण काम केलं. ओ कोमल ताई, ऐका ना. अगं सावकाश सावकाश, दोघी एकमेकींना पूरक आहेत. खरंच कोमल खूप चांगली आणि संस्कारी मुलगी आहे नाही?
तिथे. बाहेर या, बाहेर या, नाहीतर मी हा दगड फेकून मारे ना. मग लागला तर मला नका सांगू. बाहेर या म्हणते ना. नाही यायचं बाहेर. ठीक आहे, ठीक आहे.